नमस्कार, मी डॉक्टर आशिष बनसोड. 8व्या वर्षी पॅड सांभाळणारी तुमची मुलगी. परवाची गोष्ट, OPDत एक आई बाबा आपल्या 8 वर्षाच्या मुलीला घेऊन आले. मुलीच्या हातात अजूनही तिची आवडती गोल्ड डॉल होती आणि दुसरीकडे आईच्या डोळ्यात पाणी. तक्रार काय, तर डॉक्टर, तिला पाळी म्हणजे पिरियड सुरुवात झाली आहेत. हे वाचून काळजात धस्स झालं ना? मला नाही झालं, कारण आता माझ्या क्लिनिकमध्ये हे रोजचं झालं आहे. ज्या वयात मुलींनी दोरीवरच्या उड्या मारायच्या, त्या वयात त्या चिमुरड्या जीवांना सॅनिटरी पॅड्सची कटकट आणि पोटाचे क्रॅम्प्स सांभाळावे लागत आहेत. आई, मला रक्त काय येत आहे, हा 8 वर्षाच्या मुलीचा प्रश्न ऐकून त्या मातेचं काळीच फाटलं होतं आणि एक डॉक्टर म्हणून माझंसुद्धा डोकं सुन्न झालं होतं. हे बालपण हिरावून घेणं नाही तर काय आहे? एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला अत्यंत कडू सत्य सांगतो, जे पचवायला तुम्हालाही जड जाईल. आपण आपली मुलं वाढवत नाही आहोत, आपण त्यांना फुगवतोय. जसं पोल्ट्री फार्ममध्ये इंजेक्शन देऊन 40 दिवसात बॉयलर चिकन तयार केलं जातं ना, तशीच काहीशी अवस्था आज आपण आपल्या पोटच्या गोळ्याची केली आहे. ही वाढ नाही, ही शरीराची सूज आहे. याला जबाबदार कोण? आपली मॉडर्न लाईफस्टाईल आणि पालकांची सोयीस्कर वृत्ती. बघा, नकळत आपण त्यांच्या आयुष्याशी कसं खेळतोय. 500 रुपयांचा पिझ्झा की आयुष्याची होडी? विकेंडला मॉलमध्ये 500-800 रुपयांचा पिझ्झा किंवा बर्गर खाताना तुम्ही फोटो काढून इंस्टावर टाकता, फॅमिली टाईम म्हणून. अहो, तो फॅमिली टाईम नाही, ती तुमच्या पोरांच्या आरोग्याची होडी आहे. तो रबरासारखा मैदा आणि प्रोसेस्ड चीज म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा कारखाना आहे. शरीरात जेवढी चरबी जास्त, तेवढा इस्ट्रोजन जास्त तयार होतं आणि हेच जास्तीचे हॉर्मोन त्या 8 वर्षाच्या कोवड्या मेंदूला सांगतं, बाळा, तुझं बालपण संपलं, आता तू बाई झालीस. गरम अन्नासाठी प्लास्टिकचा डबा. स्टीलचा डबा जड वाटतो आणि प्लास्टिकचा डबा फॅन्सी दिसतो, म्हणून तो तुमच्या मुलांच्या माथी मारताय का? जेव्हा तुम्ही त्यात वाफाळलेली गरम भाजी टाकता, तेव्हा त्यातील झिनो एस्ट्रोजेन्स अन्नात उतरतात आणि हे रसायन शरीरात गेल्यावर बहुरूपियासारखं वागतं. शरीराला वाटतं हे एस्ट्रोजन आहे आणि शरीर अकाली वाढायला लागतं. तुमच्या फॅन्सी सवयीने निसर्गाचं घड्याळ बिघडवून टाकलं आहे. दूध, चिकन की हॉर्मोनल बॉम्ब? डॉक्टर, पोरगी खूप बारीक आहे, दूध किती पाजू? तुम्ही तिला खायला नक्की घाला, पण बाजारातलं ते 40 दिवसात फुगलेलं बॉयलर कोंबडं आणि पिशवीतलं केमिकल दूध देताना 100 वेळा विचार करा. चिकन, त्या कोंबडीला लवकर मोठं करण्यासाठी ग्रोथ हॉर्मोन्सची हेवी डोसेस दिले जातात. तेच तिच्या पोटात जातात आणि यामुळेच आजकाल 4थीतल्या मुलींच्या ओठावर लव म्हणजे फेशियल हेअर जे आहेत, हे PCODचं पहिलं लक्षण आहे. दूध, गाई म्हशींना जास्त दुधासाठी दिलेली ऑक्सिटोसिनची इंजेक्शन दुधावाटे तुमच्या मुलीच्या इवल्याच्या गर्भाशयाला मोठं होण्याचे चुकीचे सिग्नल देतात ॲक्च्युअली, आणि तुम्ही ते प्रथिने म्हणजे प्रोटीन्स बनवून खाऊ घालताय. हे प्रत्यक्षात हॉर्मोनल बॉम्ब्स आहेत. सर्वात भयानक वास्तव हे आहे की या वयात पाळी सुरू झाली म्हणजे तिची हाडं लवकर जुळणार, तिची उंची जी आहे ती कायमची थांबणार. हे थांबवण्यासाठी मग उपाय काय? तर मग हॉर्मोनल सप्रेशन थेरपी. कल्पना करा, त्या 8 वर्षाच्या फुलाला, त्या 8 वर्षाच्या मुलीला तिची पाळी थांबवण्यासाठी पुढची 3-4 वर्षे दर महिन्याला एक वेदनादायक इंजेक्शन घ्यावं लागणार. तुमची लाडकी लेक दर महिन्याला त्या सुईच्या भीतीने थरथर कापणार आणि तुम्ही हतबल होऊन फक्त ते पाहू शकता. विचार करा पालकांनो, 10 वर्षानंतर जेव्हा ती तुम्हाला विचारेल की आई बाबा तेव्हाच का नाही लक्ष दिलं, त्यात पिझ्झा बर्गरपेक्षा माझं आयुष्य महत्त्वाचं नव्हतं का, तेव्हा तुमच्याकडे काय उत्तर असेल? अजूनही वेळ गेलेली नाही, सुधरा. किचनमधून व्हाईट पॉयझन, मैदा आहे, साखर आहे, फेकून द्या. प्लास्टिकच्या डब्याला काडी लावा, फक्त स्टील वापरा. मुलांना ब्रॉयलर बनवू नका, त्यांना मातीत खेळू द्या, उन्हात धावू द्या. लाड करणं म्हणजे विष खाऊ घालणं नाही. हा निष्काळजीपणा आता थांबवा. ही माहिती प्रत्येक फॅमिली ग्रुपमध्ये पोहोचवणं हे तुमचं नैतिक कर्तव्य आहे. आपल्या मुलांचं बालपण वाचवण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवं. तुम्हालाही तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती दिसते का? तुमचे अनुभव खाली नक्की मांडा व अशा प्रकारच्या माहितीसोबत अपडेट राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वाटल्यास. धन्यवाद.